मराठी रंगभूमी हा मराठी इंडस्ट्रीचा पाया मानला जातो। आजवर मराठी रंगभूमीने अनेक कलाकार घडवले। यातीलच एक कलाकार म्हणजे भरत जाधव। नाटक, मालिका, सिनेमा यामधील उत्तम कलाकार या जोडीनेच उत्तम माणूस अशी ओळख असलेल्या भरत जाधव यांच्या चर्चेत झालेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया। अतिशय सामान्य कुटुंबातून भरत जाधव यांचा जन्म झाला। घरची परिस्थिती गरीब होती। त्यांचे वडील टॅक्सी चालक होते। भरत यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती। त्यात त्यांची मैत्री शाहीर साबळे यांचा नातू केदार शिंदे याची झाली। शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात भरत यांनी काम करायला सुरुवात केली। सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या भरत यांनी हळूहळू आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली। एकदा हिम्मत करून केदार आणि भरत यांनी शाहीर साबळेंना आम्ही भारूड सादर करू का असं विचारलं। त्यांनी लगेच परवानगी दिली आणि केदार आणि भरत यांनी भारूड सादर केलं। ते चांगलंच गाजलं। पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली। अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या। त्याच दरम्यान व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका करणं सुद्धा सुरू केलं। त्याच दरम्यान 1993 साली त्यांचं ऑल द बेस्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं। भरत यांच्यासोबत संजय नार्वेकर, अंकुश चौधरी यांची सुद्धा मुख्य भूमिका होती। या नाटकाचे तब्बल 3000 प्रयोग झाले। भरत यांची भूमिका गाजलीच, पण त्यांच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं। त्याच दरम्यान त्यांना पहिला सिनेमा मिळाला। या सिनेमाचं नाव होतं लक्ष्मी। याच सिनेमात त्यांनी आणि अंकुशने जुळ्या भावांची भूमिका साकारली। त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं। त्यातली त्यांची गाजलेली मालिका म्हणजे प्रपंच। मालिकेतील त्यांचा अभिनय लक्षात राहिलाच, पण त्याहून अधिक लक्षात राहणारा किस्सा भरत यांनी एका मुलाखतीमध्ये शेअर केला। प्रपंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण सुरू होतं। ते शूटिंग आटपून भरत बोरिवलीला थिएटरमध्ये नाटकासाठी पोहोचले। तितक्यात त्यांना घरून त्यांच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी ऍडमिट केल्याचा फोन आला। भरत यांनी ताबडतोब अंकुशला हॉस्पिटलमध्ये पाठवलं। तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या आरंभच्या जन्माची बातमी समजली। नाटकाचा प्रयोग संपल्यावर भरत यांनी हॉस्पिटलमध्ये धावत भेट घेत आरंभला पाहिलं। भरत यांची अनेक नाटकं गाजली, पण सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक म्हणजे सही रे सही। केदार शिंदे दिग्दर्शित नाटकाने इतिहास रचला। गेली 18 वर्ष या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत आणि आज या नाटकाला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतोय। भरत यांच्या या भूमिकेविषयी जाणून घेऊया। सही रे सही हे नाटक 14व्या वर्षात पदार्पण केलं नाटकाने आणि या नाटकात माझ्या 4 भूमिका आहेत। 4ही भूमिका लोकांनी अक्षरशः उचलून धरल्यात, त्यामुळे नाटक खरं तर हिट झालं असं मी म्हणेन। केदार शिंदे याची कल्पकता आणि त्याचं जे विजन होतं की ज्या पद्धतीने त्याला रंगमंचावर लिहिलं, या 4 जण असे खेळले पाहिजेत, दिसले पाहिजेत आणि असं वाटलं पाहिजे की हा इथे भरत इथेच आहे, तो पण तिथे, असं वाटलं पाहिजे। तर त्याची ती कल्पकता, त्याचं विजन मला साकारता आलं आहे। मी स्वतःला नशीबवान समजतो। मुळात हे नाटक पहिल्या शोपासून हाऊसफुलचं बोर्ड घेणारं नाटक आहे। म्हणजे ह्या नाटकाचं पहिल्या वर्षी 365 दिवसात 567 प्रयोग हा उच्चांक गाठला आणि ते हाऊसफुल प्रयोग हे एकट्या भरत जाधवचे नव्हे तर संपूर्ण टीमचे आहेत। ह्या नाटकाने खऱ्या अर्थाने मला नाव दिलं आणि भरत जाधव म्हणून हे एक यश आलं। ह्या नाटकामुळे मला चित्रपटात घेतलं गेलं। बरंच आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने एक टर्निंग द पॉईंट आपण म्हणू। खरं तर मी आलो, पहिलं नाटक माझं ऑल द बेस्ट, त्याही नाटकाने भरपूर रेकॉर्ड्स केले वगैरे, पण त्यानंतरच्या 9 वर्षाच्या कालावधीत मी नाटकांचे प्रयोग बाकीचे नाटकं करत होतो, पण तसा प्रतिसाद म्हणावा तसा मला मिळत नव्हता। पण सही रे सही आले आणि माझं आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळाली। यासोबतच त्यांची श्रीमंत दामोदर पंत, अधांतर ही नाटकं सुद्धा खूप गाजली। तसेच काही वर्षांपूर्वी विजय चव्हाण यांनी एकेकाळी गाजवलेली मोरूची मावशी भरत यांनी पुन्हा रंगभूमीवर आणली। मोरूची मावशी अजरामर करणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्याविषयी भरत यांनी एका मुलाखतीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या। अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी की आम्ही विजू मामाला ह्या माध्यमातून श्रद्धांजली देतोय। अदरवाईज मी कधी इव्हेंट आणि येत नसतो, कधी लपड्यात पडत नाही मी, पण जेव्हा मला सांगितलं गेलं की विजू मामाला ट्रिब्यूट द्यायचं आहे, मी लगेच हो म्हटलं। एक सीन आणि त्यांचं टांगटीन डिंगा, याच्या आधी मी नाटक केलं होतं मोरूची मावशी, ते असताना त्यांना विचारून केलं होतं मी। तर त्यांनी मला खूप हेल्प केली होती, नो डाऊट। अगदी शेवटचे 4 दिवस ते रिहर्सलला स्वतः यायचे, बसायचे, काही गोष्टी शिकवल्या। आमच्या नाटकाचा पहिला प्रोग्राम लावून त्यांनी नारळ फोडला होता। त्यामुळे मला या साडीचं अप्रूप आता तेवढं वाटत नाही, पण खरं सांगू ही साडी आणि विकच्या आतमध्ये विजू मामा आहे त्याचं अप्रूप आता ह्या क्षणाला खूप वाटतं। आणि त्याची खोल जागा आज मला माझ्या जी मी डायलॉग बोलत होतो किंवा नाचत होतो त्याच्या आत कुठेतरी विजू मामा असतो, ते न दिसणारी व्यक्ती, पण या गेटअपमध्ये आणि ह्याच्यात असलेली जो सतत, कारण त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट चिंतलेलं नाही।
कुठल्या गॉसिपिंगमध्ये नाही. मी इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, बरं त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या ज्या मी शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणजे राहणं. नंबर 2 टायमात येणं सगळीकडे, आपल्या सेटवर किंवा नाटकात तालमीला शोला वेळेचं भान राखणं, हे मी विजूमामुळे शिकलो खरं तर. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी लहान मुलाला आपण बोट धरून कसं काय काय गोष्टी शिकवतो. म्हणजे मी शाहीर साबळे आणि पार्टीतून आलो आहे, शाहिरांकडून पण बरंच काही शिकलो आहे मी. पण व्यावसायिक रंगभूमीवर एक विनोद घेताना कसं थांबायचं, कसं घ्यायचं, लोकांशी कसं सुसंवाद साधायचा, ह्या सगळ्या गोष्टी विजूमामुळे शिकलो आहे. त्याचा नक्कीच मला अभिमान आहे. आणि आज हा गेटअप करून मी त्यांना श्रद्धांजली देतो आहे. याचा जरी मनात त्रास असला तरी मनाला खूप बरं वाटते की या सगळ्या गेटअपच्या आत एक कुठेतरी विजूमाम आहे जो मला आशीर्वाद म्हणून माझ्या मागे उभा आहे. आज जेव्हा त्यांची ती फ्रेम दिली तेव्हा मला अगदी मी नॉनसेन्स झालो होतो. बापरे काय ती फ्रेम आहे. त्यामुळे आता माझं नाटक मी मोरूची मावशी करणारच आहे आता जानेवारीनंतर, रंगभूमीवर आणणारच आहे. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे की तिथे आणणारच आहे. पण आणताना प्रत्येक आमचा देवारा नाटकाला असतो, त्या देवारात मला खऱ्या अर्थाने देव सापडले. त्यामुळे तो आशीर्वाद समजून मी नाटकाचे प्रयोग करेन. पण एकंदरीत विजूमामाच्या वहिनी, आमच्या काकी म्हणतो मी, किंवा मुलगा वरद खूप गोड माणसं आहेत. विजूमामाच्या सगळ्या बहिणी बापरे जीवापाड प्रेम करणार आहेत. भाऊ बहिणीचं नातं काय असावं त्या दोघांकडे त्यांच्याकडे बघून शिकावं. मी कित्येक वर्ष त्या बहिणीनं होतं. नुसतं विजूमामाची बहीण असं नाही, त्यांनी पण आमच्याकडे भावासारखंच प्रेम केलं. कधी छोट्या गोष्टी किंवा काय त्यांच्या घरी कधी गेलो असेल काय, ते भाऊचे सगळे खूप छान फॅमिली आहे. इतकी गोड फॅमिली, इतकी गोड माणसं आहेत. विजूमामानं जेव्हा ॲडमिट झाल्यानंतर 2-2.5 वर्ष त्यांनी तो तग धरला बिकॉज ऑफ सकारात्मक ऊर्जा, ह्या बहिणींचं प्रेम आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी रसिकांचं प्रेम. आज ते नाही आहेत पण सांगू खऱ्या अर्थाने ते कुठेतरी आहेत, असणार आणि कुठून ना कुठून तो टांगटिंग त्यांचं चालू असणार. आणि तो आशीर्वाद मला एकट्याला नाही म्हणत आहे मी, ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं, जे त्याच्यावर प्रेम करतात त्या प्रत्येकावर आज आशीर्वाद असणार. कारण त्यांनी कधी कोणाबद्दल दुभाव मांडलाच नव्हता. पण फक्त नाटकातल्याच नाही तर सिनेमांमधील त्यांच्या भूमिका सुद्धा खूप गाजल्या. पछाडलेला, जत्रा, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे हे त्यांचे विनोदी सिनेमे गाजले. जत्रा सिनेमातील कोंबडी पळाली या गाण्यावर सामान्य जनता अजूनही ताल धरते. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. पण यासोबतच त्यांच्या गंभीर भूमिकाही चर्चेत राहिल्या. क्षणभर विश्रांती, फक्त लढ म्हणा, वन रूम किचन या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं आणि त्यासाठी पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले. यासोबतच भरत यांनी बऱ्याच काळाने मालिका विश्वात कमबॅक केलं. सुखी माणसाचा सदरा या कलर्स मराठीवरील मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली. पण भरत यांच्यातील कलाकारासोबतच त्यांच्यातील उत्तम माणसाचं दर्शन सुद्धा अनेकांना घडलं. याचा एक खास किस्सा अभिनेता प्रियदर्शन जाधवने एका कार्यक्रमात सांगितला. तो असा की एका नाटकात प्रियदर्शन आणि भरत काम करत होते. त्याच दरम्यान प्रियदर्शन घराच्या शोधात होता पण पैसे कमी पडत होते. नाटकाच्या प्रयोगावेळी प्रियदर्शनला भरत यांनी काय झालं असं विचारलं. प्रियदर्शनने त्यांची अडचण सांगितली. नाटक संपल्यावर भरत त्याला त्यांच्या घरी जबरदस्तीने घेऊन गेले. घरी गेल्यावर भरत यांनी त्याला जितक्या रकमेची गरज आहे तेवढी रक्कम त्याला दिली. सोबत भरत त्यांच्या पत्नीने प्रियदर्शनच्या बायकोसाठी खास साडी सुद्धा दिली. नाट्यगृहात येणाऱ्या अडचणी, प्रेक्षक आणि कलाकारांना होणारा त्रास यासाठी वेळोवेळी भरत यांनी आवाज उठवला. तर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या मराठी प्रेक्षकांचं त्यांनी प्रेमाने स्वागत केलं. अशा सुपरस्टार पण तरीही पाय जमिनीवर असणाऱ्या भरत जाधव यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.